तर नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका कोकणात पारंपरिक पद्धतीत रतांब्यापासून कोकमा कशी बनवतात आणि आगुळ कसा बनवतात तास तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिले आपण ताजे ताजे रतांबे काढून घेऊया। ह्या बघा, ह्या रतांब्याचं झाड, हे बघा रतांब्याच्या झाडावर हिरवे आणि पिके दोन्ही रतांबे आहेत। आता मी हे हिरवे पण काढून घेतले आणि पिके सुद्धा। जे हिरवे आहेत ते पिकट ठेवायचे आणि पिकले आहेत ते लगेच फोडून त्याची कोकमा करायची, नाही तर ते खराब होतात। तर हे बघा सगळे रतांबे असे काढून घेतले। हे बघा आता मी हे पिके रतांबे फोडून घेतोय आणि हिरवे रतांबे तुम्ही गवतात पिकट ठेवायचे, जसे तुम्ही आंबे ठेवतात तसे, आणि मग पिकले काय फोडून घ्यायचे। आता हे बघा हे रतांबे फोडताना जो वरचा फूल आता बियात टाकायचा आणि ते बिये काढून घ्यायचे आणि जी वरचं साल त्याचे 3 ते 4 तुकडे करायचे। हे बघा जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले तसे तुम्ही हे रतांबे फोडून घ्यावा। होय बघा सगळे रतांबे फोडून झाले आहेत। आता हे बिये आहेत ना, त्याच्यात जाडा मीठ टाकायचा आणि हे बिये चांगले हातान असे मिक्स करून घ्यायचे। हे बघा अशा हातान मिक्स केल्यामुळे ह्याच्यातलो रस आणखी जास्त निघता। आता हे बघा हे मी एका भांड्यात गाळून घेतोय। आता हे बिये आहेत ना ते चांगले घट्ट पिळायचे आणि त्याच्यातलं सगळं आगुळ काढून घ्यायचं। होय बघा मी हे रस सगळं गाळून घेतलंय। हे रस येता तेकाच आगुळ म्हणतात, हे का आगळ सुद्धा म्हणतात। तुमच्याकडे हे का काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा। आता ही सोला सुकत घालून घ्यायची। ही सोला बघा, ही सोला मी 2 दिवस सुकून घेतले, अजून ही ओली आहे। ही सोला 2 ते 3 दिवस चांगली कडकडीत अशी सुकून घ्यायची। ही बघा अशी सोला ही सुकून घ्यायची। ही बघा आवाज आहे का, खळखळ आवाज येता। आता ही सोला सुकून झाल्यावर जो आपण आगुळ गाळून घेतलेलं त्याच्यात ही टाकून घ्यायची। ही टाकताना सकाळी आपण ही सोला सुकवली का ही रात्री आगळात टाकायची। ही बघा सगळी सोला मी आगळात ही टाकून घेतोय। आता ही सोला एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आणि ही सोला मिक्स करून झाल्यावर रात्रभर अशीच ठेवायची। ही बघा ही सोला मी रात्रभर अशीच ठेवलेले, चांगली अशी फुगून वर इली। आता ही सोला आगळातना बाहेर काढायची आणि ही 5 ते 10 मिनिटात परत गळत ठेवायची। ती मी सगळी सोला आगळातना काढून घेते बाहेर। हे बघा सगळी सोला आगळातना बाहेर काढले आणि ही सोला अशी गळत ठेवायची आणि ही चांगली गळून झाली का ही सुकत घालायची परत। हे बघा मी ही सोला परत सुकत घालते। आता ही सोला बघा मी ही सुकून घेतले 1 दिवस। आता ही सोला परत रात्री आगळात टाकायची। असा 3 दिवस ही सोला तुम्ही सुकवायची आणि आगळात टाकायची आणि
अशी सोला ही 3 दिवस सुकून चौथ्या दिवशी ही 2 ते 3 तासासाठी फक्त ही सोला सुकून घ्यायची, नाही तर ही सोला कडक होतली. तर अशी तयार होतात आपली कोकमा. आणि ह्यो जो आपण गाळून घेतलं तो आगोळ, एका आगोळ म्हणतात. तर हय आपली रतांब्यापासून बनवलेली कोकमा आणि आगोळ तयार असा. तुमका ह्यो रतांब्यापासून बनवलेल्या कोकमाचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. तर परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.